निवडणुका जीवघेण्या बनल्यात का असा सवाल आता उपस्थित होत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मानगाव जवळ ही घटना घडली आहे। यामध्ये राम खाडे हे गंभीर जखमी झालेत। तिकडे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या कारणावरून शिंदे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावर कोयत्याने हल्ला झालाय। शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते साहिल वडनेरे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। तर आपण या दोन घटना बघतोय, एक बीडची घटना आणि दुसरी अंबरनाथची घटना। बीडच्या घटनेमध्ये शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला झालाय, तर अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झालाय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मानगाव जवळ ही घटना घडली आहे। यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर हल्ला केला आणि त्यानंतर खाडेंवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आलाय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, हा हल्ला नेमका कोणी केलाय आणि या संदर्भात काही कारवाई झाली आहे का? नक्कीच या संपूर्ण हल्ल्यामागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये। मात्र राम खाडे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील आहेत, त्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। आणि या दरम्यान जर पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या मांदळी या गावातून ते बीड जिल्ह्याकडे येत असताना हा हल्ला जो आहे तो झालेला आहे। जे हल्लेखोर होते त्यांनी सुरुवातीला त्यांच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर राम खाडे यांच्यावरती देखील धारदार शस्त्राने हा हल्ला झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये, या घटनेमध्ये राम खाडे जे आहेत ते जखमी देखील झालेले आहेत आणि त्यांना सध्या पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयामध्ये देखील हलवण्यात आलेलं आहे। मात्र या हल्ल्यामागचं कारण सध्या पोलिसांच्या माध्यमातून शोधलं जात आहे, कारण की या संपूर्ण घटनेमध्ये सध्या पोलीस ठाण्यामध्ये देखील प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। विकास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमधला हा अतिशय गंभीर प्रकार, शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय। धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। यामध्ये हे पदाधिकारी जखमी झालेले आहेत। राम खाडे असं त्यांचं नाव आहे। मात्र हा हल्ला नेमका का झाला, कुणी केला, या संदर्भात पोलिसांकडून माहिती आलेली नाहीये। मिरजगाव मार्गे नगरला येत असताना मी त्या पाटील हॉटेलला मांदळी या ठिकाणी जेवणासाठी थांबलो आणि जेवण झाल्याच्या नंतर 9:15च्या दरम्यान तर अचानक एक 10 लोक तोंड पूर्ण बांधलेले असे अचानक आले। 70 पिस्टन म्हणजे बंदूक, आपलं हे पिस्तूल आणि काही लाकडं हातामध्ये, असं दगडफेक, ह्या 2-3 प्रकार त्यांनी एकाकी चालू केले। आम्ही 7 जण होतो जवळजवळ त्या ठिकाणी। आणि अचानक चालू झाल्याच्या नंतर राम खाडेवर त्यांनी अटॅक केला आणि हा जो अटॅक झालाय हा अटॅक राजकीय दृष्टिकोनातून झालेला आहे। ह्याच्यातून काय आमची कोणाबरोबर दुश्मनी नाही किंवा हल्ला कुणी केला आहे हे तालुक्यातल्या कोणत्याही माणसाला विचारलं तरी सांगू शकेल कुणी केलेला आहे। कारण की आम्ही मागल्या काळामध्ये फार मोठे भ्रष्टाचार, फार मोठं चुकीचे काम उकरून काढल्यामुळं हा आमचा अटॅक झालेला आहे। आणि हा हल्ला ज्यांनी केलाय ते काय आमचे माणसं ओळखीचे नाहीत, पण हे करून घेण्यात आलेला हल्ला आहे। आणि हा हल्ला अतिशय एवढा भ्याड पद्धतीचा हल्ला या ठिकाणी आमच्यावर झालेला आहे। सगळ्यात म्हणजे आम्ही खेळे गुरुजी म्हणून एक आहे, त्यांच्यावर अटॅक झाला। त्यांचं या ठिकाणी असं वार झालाय आणि रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणात झाला। मुळे वकील आहेत त्यांच्यावर झाला, माझ्यावर झाला आणि सगळ्यात मोठा म्हणजे राम खाडेंना तर अतिजीवे मारण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी। आणि मग शेवट 10-15 मिनिटं त्यांनी अतिशय भयानक असा हल्ला त्या ठिकाणी केला। आणि हा हल्ला राजकीय म्हणजे वैमनस्यातून केलेला आहे। कोणाला तरी त्याचा त्रास झाला आमच्या तक्रारीचा वगैरे, आणि त्या लोकांनी हा अटॅक केलेला आहे। हल्ला करणारे किती लोक होते? 10 ते 12 लोक त्या ठिकाणी होते आणि पूर्ण बंद म्हणजे
चेहरा अजिबात त्यांचा दिसत नव्हता. असे यंग सगळे पोरं होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पिस्टन होता, त्यांच्याकडे तलवार होती, सत्तूर होता, एक सत्तूर सुद्धा तिथं त्या ठिकाणी सापडलेला आहे. आणि काठ्या होत्या, असं बरेचसे रॉड होते काही. तिकडे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या कारणावरून शिंदे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालाय. भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते साहिल वडनेरे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होतोय. भाजप उमेदवाराचा प्रचार करू नका असं म्हणत हल्ला केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येतोय. अंबरनाथ सर्वोदय नगरमध्ये ही घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे हे जखमी झालेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.